नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पुन्हा पहिल्या चॅप्टरमधल्या शेवटच्या भागाकडे आज वळणार आहोत। मागच्या तासिकेला आपण पाहिलं की भारतामध्ये वसाहतकालीन जो भारत होता त्या वसाहतकालीन भारतामध्ये राष्ट्रवादाची चळवळ कशी उदयास आली, समाज सुधारणेच्या चळवळीने कशा पद्धतीने जोर धरला, राजाराम मोहन रॉय असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, महात्मा गांधी असतील, यासारख्या समाजसुधारकांनी विविध पद्धतीच्या संस्था स्थापन करून समाज प्रबोधन कशा पद्धतीने केलं आणि ब्रिटिश शासनाला काही सामाजिक कायदे कशा पद्धतीने घ्यायला लावले किंवा ब्रिटिशांनी त्या पद्धतीनं समाज सुधारणा कायदे कशा पद्धतीने केले, या संदर्भातली जी चर्चा आहे ती चर्चा आपण मागच्या तासिकेला पाहिली होती। आज आपल्याला पाहायचं आहे की हा जो स्वतंत्र झालेला भारत आहे तो स्वतंत्र झालेला भारत नेमका कशा पद्धतीचा होता। तर एकंदरीत विचार करता आपण या पहिल्या चॅप्टरमध्ये प्राचीन काळापासून ते मध्ययुगीन कालखंड ते स्वतंत्र भारत इथपर्यंतचे टप्पे आपण पाहिले आणि त्या त्या काळातल्या भारतीय समाजाची ओळख करून घेतली। मग आता आपल्याला पाहायचं आहे की स्वातंत्र्यानंतरचा भारत नेमका कशा पद्धतीचा होता। वसाहतकालीन भारत पाहताना आपल्या लक्षात आलंच असेल की हळूहळू भारतात इंग्रजाविरुद्ध असंतोष कशा पद्धतीने निर्माण झाला। पुढे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिक तयार झाले। या स्वातंत्र्य सैनिकांनी विविध संस्था स्थापन केल्या। आपल्याला माहिती राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून आणि सशस्त्र क्रांतिकारी लढ्यामधून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे झालेले विशेष प्रयत्न आपणाला माहीतच आहेत आणि 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला। तर असा हा जो स्वातंत्र्योत्तर भारत आहे तो नेमका कसा होता या संदर्भात आज आपणाला इथं विचार करायचा आहे। तर हा जो भारत होता तो भारत आपली प्राचीन संस्कृती आणि ब्रिटिशांचा प्रभाव या दोघांच्या संमिश्रातून एक नवीन समाजाची निर्मिती होत असलेली दिसून येते। तर हा जो समाज होता तो नेमका कसा होता किंवा स्वतंत्र झाल्यानंतरचा जो भारतीय समाज आहे तो भारतीय समाज नेमका कसा होता, त्यातून नेमकं काय घडून आलं याच्या संदर्भातली चर्चा आपल्याला इथं करायची आहे। तर संमिश्र जे परिणाम झाले भारतामध्ये म्हणजे भारताची प्राचीन संस्कृती आणि 150 वर्ष इंग्रजांचं राज्य म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम, या दोघांच्या संमिश्र परिमाणातून वर्तमानातील विचार म्हणा लोकांच्या किंवा लोकांची वागणूक म्हणा, लोकांच्या ह्याच्यामध्ये असणारी उद्दिष्टे म्हणा किंवा राजकीय उद्दिष्टे म्हणा, देशापुढे असलेली ध्येय म्हणा, गरजांमध्ये यासारख्या एका विशिष्ट पठडीमध्ये लोकांची एक चौकट बनलेली आपल्याला दिसून येते। तर हा जो स्वतंत्र देश आहे या स्वतंत्र देशामध्ये विविध आव्हानाबरोबरच नवीन संधीही निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात। मग ही जी संधी आहे ती संधी नेमकी कुणी निर्माण करून दिली, तर ही जी संधी निर्माण झालेली आहे ती संधी आपणाला संविधानाने निर्माण करून दिलेली आपणाला सांगता येईल। तर हे जे संविधान होते हे संविधान लागू करण्यात आलेले आहे आणि या संविधानामुळं भारतीय समाजाला एक नवीन दिशा मिळालेली आपल्याला दिसून येते। मग हे जे संविधान होते हे संविधान नेमके कशा पद्धतीचं होतं, तर संविधानामध्ये मार्गदर्शक तत्व आणि मूल्य यातून भारतीय उभारणीला एक नवीन प्रेरणा मिळालेली आपल्याला दिसून येते आणि समाजातील सर्वच स्तरातील व्यक्तींच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी विविध सरकारी योजना आखण्यात आलेल्या दिसतात। स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीत काही महत्त्वाच्या बाबी आपल्याला पुढील प्रमाणात सांगता येतील की हे जे भारतीय संविधान आहे या भारतीय संविधानाने नेमकं काय केलं। तर हे जे भारतीय संविधान होतं ते भारतीय संविधान 6 डिसेंबर 1946ला त्याची जो मसुदा आहे तो मसुद्याची संविधान तयार करण्याच्या मसुद्याच्या समितीची स्थापना करण्यात आलेली होती। डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी तो मसुदा तयार केला। या मसुदा समितीमध्ये अनेक सभासद होते पण मसुदा तयार करण्यामध्ये सिंहाचा वाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात। तर हा जो संविधानाचा मसुदा तयार झाला त्यातील विविध देशाच्या घटनेचा अभ्यास करण्यात आला। म्हणजे भारतीय संविधान तयार करताना किंवा भारतीय घटना तयार करताना इतर विविध देशाच्या घटनेचा सुद्धा अभ्यास करण्यात आला किंवा त्याचाही आधार घेण्यात आला। त्याच्यामध्ये मग अमेरिका होती, ऑस्ट्रेलिया,
ग्रेट ब्रिटन, कॅनडा, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, सोव्हिएत रशिया, वायमर म्हणजेच आजचं जर्मनी, तर अशी जी देशं आहेत या देशांच्या राज्यघटनेचा सुद्धा अभ्यास करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर या संविधानामध्ये उदारता, समानता, बंधुता या मूल्यांची मोठी जोपासना करण्यात आलेली दिसून येते. भारतासारखा हा जो बहुधर्म राष्ट्र आहे, या बहुधर्म राष्ट्रामध्ये संविधान हे धर्मनिरपेक्षाचं काम करत असलेलं दिसून येतं. कारण भारताने कितीतरी वर्ष अगदी प्रचंड प्रमाणामध्ये वर्णव्यवस्था सोसलेली आहे. वर्णव्यवस्थेतून आलेली जी कोणती जाती व्यवस्था आहे, त्या जाती व्यवस्थेतून पेरलेलं विषमतेचं जे बीज आहे, त्या बीजाला समूळ नष्ट करण्यासाठी भारताने धर्मनिरपेक्षतेचं जे तत्त्व आहे ते तत्त्व स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. पण त्याचबरोबर या संविधानामध्ये प्रत्येक धर्माला एक विशिष्ट पद्धतीचा आदरसुद्धा देण्यात आलेला दिसून येतो. तर संविधानाची वेळोवेळी अनेक सुधारणा करण्यात सुद्धा आलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकदा संविधान तयार झालं आणि त्या संविधानामध्ये कसल्या दुरुस्त्याच केल्या नाहीत असं मात्र अजिबात नाही. तर या संविधानामध्ये वेळोवेळी अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ 2019ला जम्मू आणि काश्मीर या राज्याला जो विशेष दर्जा देण्यात आलेला होता, ते विशेष दर्जाचं कलम 370 हे रद्द करण्यात आलेलं आपणाला सांगता येईल. अगदी ताजं उदाहरण आहे. गेल्या वर्षीच आपणाला ही जी तरतूद आहे ती तरतूद करण्यात आलेली दिसून येते. संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि कलम 370 हे जे जम्मू आणि काश्मीर ह्या अतिशय सुंदर असलेल्या प्रदेशासाठी जो एक दर्जा देण्यात आलेला होता, तो दर्जा हा काढून घेण्यात आलेला आहे आणि कलम 370 हे रद्द करण्यात आलेलं आपणाला दिसून येतं. तर अशा पद्धतीचं हे जे भारतीय संविधान आहे, ते भारतीय संविधान आपणाला या देशाला लागू झालेलं दिसून येतं. तर अशा पद्धतीचं हे जे भारतीय संविधान आहे, या भारतीय संविधानामध्ये अनेक कायदे सांगण्यात आलेले आहेत. खरं तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशापुढे अनेक आव्हाने आणि प्रश्न उभे होते. म्हणजे इंग्रज जेव्हा भारत सोडून गेले तेव्हा भारतापुढं सगळ्या बाबी अगदी स्वच्छ आणि सुखनैव होत्या असं मात्र आपल्याला म्हणता येणार नाही. कारण भारताच्या पुढं अनेक प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये उभे राहिलेले दिसून येतात. त्याच्यामध्ये बेकारी होती, बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये होती, अज्ञान होतं आणि ह्या सगळ्याच प्रश्नांना घेऊन भारत देश हा उभं राहत होता. त्याचबरोबर या देशामध्ये काही वंचित शोषित वर्ग होते, ज्या वंचित शोषित वर्गाचे पण काही चिंतेचे आणि समस्येचे गंभीर विषय असलेले आपल्याला दिसून येतात. वारंवार शास्त्रीय संशोधकांच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून, आंदोलकांचा जो गट होता त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांनी मिळवलेली जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे ही जी प्रश्न आहेत ह्या लोकांची, त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, त्या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी अनेक कायदे करण्यात आले आणि या कायद्याच्या आधारे समाज परिवर्तनाला दिशा मिळाली आणि भारतीय समाजाला एक वेगळा चेहरा प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. भारतीय समाजामधल्या तळागाळातल्या शोषित वंचित लोकांच्या कल्याणासाठी, विविध प्रकारच्या त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हे जे कायदे आहेत, ह्या कायद्याच्या अंमलबजावणीमुळं एक विशिष्ट पद्धतीच्या त्यांना जे संरक्षण आहे ते संरक्षण प्राप्त झालं आणि एकंदरीत समाज परिवर्तन घडलेलं आपल्याला दिसून येतं. मग हे जे तयार झालेले सामाजिक कायदे आहेत ते सामाजिक कायदे आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. हे सामाजिक होते स्पेशल मॅरेज ॲक्ट असलेलं आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर हिंदू कोड बिल आहे. भारतीय समाजामध्ये काही वंचित आणि शोषित असे घटक होते की ज्या घटकांचे आजही अजून कायम आहे. त्याच्यामध्ये स्त्रियांचा प्रश्न असेल, स्त्रियांना आपल्या समाजामध्ये उदासीनतेनं पाहिलं जातं किंवा त्यांचा जो दर्जा आहे त्यांचा दर्जा आजही आपण निम्न आहे असं म्हणलं तर ते जास्त म्हणजे वेगळं ठरणार नाही. आणि मग त्यांच्यासाठी, त्यांच्या उत्थानासाठी इथं विविध जे सामाजिक कायदे झाले त्या सामाजिक कायद्यामध्ये स्पेशल मॅरेज ॲक्ट असेल किंवा हिंदू कोड बिल असेल, यासारखे जे कायदे आहेत या कायद्यांनी बराच बदल झालेला आपल्याला दिसून येतो. कारण भारतीय समाजामध्ये स्त्रियांच्या बाबतीत अनेक प्रश्न असलेले आपल्याला दिसून येतात. आपल्याकडं बालविवाह मोठ्या प्रमाणामध्ये होत होता, बालजरठ विवाह आपल्याकडं होत होता. त्याचबरोबर सतीची प्रथा भारतीय समाजामध्ये रूढ होती. हुंड्याची प्रथा भारतीय समाजामध्ये आजही रूढ आहे. मोठ्या प्रमाणामध्ये हुंडा स्त्रियांच्याकडून घेतला जातो. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी एक कायद्याचा बडगा
उभारणं तितकंच गरजेचं होतं आणि त्याच्यामुळं स्वतंत्र भारतीय समाजामध्ये ह्या सगळ्या प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी सामाजिक कायदे करण्यात आले. त्या सामाजिक कायद्यामध्ये मग हिंदू कोड बिल असेल, स्पेशल मॅरेज ॲक्ट असेल, त्याचबरोबर अनटचेबिलिटी कायदा, स्पृश्य निवारणाचा कायदा म्हणून भारताने अनेक वर्ष भारतीय समाजाला वर्णव्यवस्थेने ग्रासलेला आपल्याला माहिती आहे. त्यातून निर्माण झालेली जी विविध जातीयता आहे त्या जातीयतेमधून अनेक वर्ग, शोषितांचा वर्ग इथं निर्माण झालेला आहे आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आजही आपल्याला कायम असलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा या लोकांच्यासाठी हा जो कायदा आहे तो कायदा तयार करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. ह्या लोकांच्या उद्धारासाठी या कायद्याने अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते. द संप्रेशन ऑफ इमॉरिकल ट्रॅफिक इन वुमेन अँड गर्ल्स ॲक्ट हा एक कायदा आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा आहे. आपण आत्ताच पाहिलं हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या बाबतीत. मेडिकल टर्मिनेशन्स ऑफ प्रेग्नन्सी हा सुद्धा कायदा तयार करण्यात आलेला आहे. नॉर्केटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॅफिक सबस्टन्स ॲक्ट हा कायदा आहे. चाइल्ड लेबर कायदा आहे. पर्सन विथ डिसेबिलिटीज कायदा आहे. प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स, कौटुंबिक हिंसाचाराच्या ज्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय समाजामध्ये घडून येतात. खरं तर आत्ता सध्याचा जो काळ आहे तो सध्याचा काळ साथ रोगाच्या मोठ्या प्रादुर्भावाचा काळ असलेला आपल्याला दिसून येतो. सगळे घरातली सदस्य हे घरामध्ये बंदिस्त झालेले आहेत. या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कौटुंबिक हिंसाचार उसळलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ही ताजी घटना आहे. अगदी मुख्यमंत्र्यांना सुद्धा याच्यामध्ये दखल घ्यावी लागले. आजही आपल्या समाजामध्ये कौटुंबिक हिंसाचार मोठ्या प्रमाणामध्ये होता. तर 2005ला हा कौटुंबिक हिंसाचाराचा जो कायदा आहे तो कायदा तयार करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्स्युअल ॲक्ट हा कायदा आपल्याला सांगता येईल. या पद्धतीचे जे कायदे आहेत या पद्धतीच्या कायद्यानं समाजामध्ये असणारे शोषित वंचित असणारी जी लोक आहेत त्यांच्या उद्धारासाठी, त्यांच्या कल्याणासाठी या कायद्याने अतिशय उत्तम पद्धतीची भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने हे जे सामाजिक कायदे आहेत हे सामाजिक कायदे स्वतंत्रोत्तर भारतातील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायचं आहे की हे जे स्वतंत्रोत्तर भारतीय समाज आहे किंवा भारत देश आहे या भारत देशाच्या प्रगतीसाठी स्वातंत्र्यानंतर भारताची अर्थव्यवस्था नेमकी कशा पद्धतीनं काम करत गेली याच्याबद्दलही आपल्याला विचार करावा लागेल. तर हा जो स्वतंत्रोत्तर भारत होता या स्वतंत्रोत्तर भारतामध्ये देशाच्या विकासासाठी अनेक ध्येय धोरणं राबवण्यात आलेली आपल्याला दिसून येतात. मग 1951 ते 2017पर्यंत अनेक पंचवार्षिक योजना राबवण्यात आलेल्या आहेत. राजकीय व्यवस्था जेवढी मजबूत असते तेवढीच अर्थव्यवस्था विकसित होत असते. कारण राज्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण निर्णय सरकारी घेतले जातात तेव्हा जे कोणतं शासन असतं किंवा ज्या कोणत्या शासनाची सत्ता असते ते सत्ता किंवा ते सरकार ही धोरणं ठरवत असतं किंवा अर्थव्यवस्थेच्या संदर्भातले निर्णय हे सरकारी धोरणाशी निगडीत असतात हे आपणाला म्हणावं लागेल. मग समाजवादी विचारसरणीचा पगडा असलेल्या सरकारने शिक्षण आणि आरोग्य याची उत्तम पद्धतीने जबाबदारी घेतलेली दिसते. 1991मध्ये देशाने जागतिकीकरणाचं धोरण राबवलं. त्यात सकारात्मक परिणाम झालेच पण त्याचबरोबर नकारात्मक परिणामालाही तोंड द्यावं लागलेलं आपल्याला दिसून येतं. 2014मध्ये चलनबंदी आलेली आहे. वस्तू आणि सेवा कर जो आहे तो कायद्याने अंमलात आणलेला आपल्याला माहिती आहे ज्याला आपण GST म्हणतो. आणि त्याचबरोबर याबरोबरच देशाला चांगल्या परिस्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी विविध जनकल्याणाच्या ज्या योजना आहेत ते योजनासुद्धा राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. मग सीमारहित व्यापार असेल, स्वच्छ भारत मोहीम असेल, उद्योजकांना देण्यात येणारं प्रोत्साहन असेल, यासारख्या विविध बाबी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लक्षणीय ठरल्या आहेत आणि याच्यामधून भारतीय अर्थव्यवस्थेनं कात टाकलेली दिसून येते आणि भारतीय व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेची उभारी चांगल्या पद्धतीने होत असलेली दिसून येते. तर अशा पद्धतीचा हा जो स्वतंत्रोत्तर भारत होता त्या स्वतंत्रोत्तर भारतातली ही अर्थव्यवस्था आपणाला सांगता येईल. त्यानंतर आपल्याला पुढं पाहायचं आहे की हा जो स्वतंत्र झालेला भारत आहे त्या भारतामधली नेमकी शिक्षण व्यवस्था कशा पद्धतीची होती. तर
खरं तर सगळ्यात देशाला मजबूत करणारी जी यंत्रणा असते किंवा जो घटक असतो तो घटक म्हणजे शिक्षणाचा असतो. शिक्षणामधून व्यक्तीमध्ये इष्टतम बदल घडून येत असतो. तर अशा पद्धतीचं हे जे शिक्षण आहे, हे शिक्षण जोपर्यंत तळागाळातल्या लोकांना मिळत नाही तोपर्यंत देशाचा विकास शक्य होत नाही. म्हणून स्वतंत्र झाल्यानंतर भारत देशाने सुद्धा शिक्षणाला विशेष महत्त्व दिलेलं दिसून येतं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शैक्षणिक विकासावर विशेष भर देण्यात आलेला आहे. शिक्षणाशिवाय विकास शक्य नाही आणि त्यामुळंच तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्यात आला. अगदी अंगणवाडी असेल, शाळा असेल, विद्यापीठ असेल, IIT असतील, अशा पद्धतीच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमधून किंवा व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमधून शिक्षण घेणाऱ्यांची जी संख्या आहे ती संख्या आज मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली दिसून येते. आणि अशा पद्धतीच्या दर्जेदार शिक्षणामुळं नेमकं भारत देशामध्ये काय घडून आलं तर शैक्षणिक संस्थेत प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसून येते. देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी इथली शैक्षणिक स्थिती आणि आज देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातल्या शिक्षणाची स्थिती या दोघांच्यामध्ये आपल्याला कमालीचा फरक दिसून येईल. कारण इथं शैक्षणिक संस्थेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे, शिक्षण संस्थेत वाढ झालेली आहे, शिक्षण शिकवणाऱ्या लोकांच्यामध्ये वाढ झालेली आहे, प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ झालेली आहे. ह्या सगळ्यांचा परिणाम होऊन एकंदरीत शैक्षणिक जे वातावरण आहे ते वातावरण चांगलं असलेलं आपल्याला दिसून येतं. काही विशिष्ट जे अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमाला शिक्षणामध्ये विशेष महत्त्व देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. शाळा वाढलेल्या आहेत, शैक्षणिक संस्था वाढलेल्या आहेत. याचा अर्थ अगदी शिक्षणामध्ये सगळंच आलबेल आहे असंही आपण म्हणता येणार नाही. कारण असं जरी असलं तरी आजही शिक्षणामध्ये असणाऱ्या ज्या शैक्षणिक समस्या आहेत त्या समस्या आजही कायम आहेत. अभ्यासक्रमाच्या पुढील जे विविध प्रकारचे आव्हानं आहेत ती आव्हानंही कायम आहेत. अभ्यासक्रमाला पडण्यात येणाऱ्या जी कोणती साधनसामग्री आहे ती साधनसामग्री आजही तितकीशी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाही. त्याच्या संदर्भामधला जो तुटवडा आहे तो तुटवडा आजही कायम असलेला आपल्याला दिसून येतं. याचाच अर्थ आजही शिक्षणाच्या समस्या कायम असलेल्या आपल्याला सांगता येतील. तर अशा पद्धतीचं सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी 2019मध्ये जे शैक्षणिक स्तरामध्ये बदल करण्यात आले त्याच्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाचा जो मसुदा आहे तो मसुदा तयार करण्यात आला आणि त्याच्यानुसार आजची शिक्षण पद्धती चालत असलेली दिसून येते. तर अशा पद्धतीनं स्वतंत्र भारतामध्ये शिक्षण विषयक ज्या कोणत्या बाबी आहेत त्या बाबींचा आपण आढावा घेतलेला आहे. आणि आता आपल्याला पाहायचं आहे की स्वतंत्र भारतातली नेमकी राजकीय यंत्रणा कशा पद्धतीची आहे. तर इंग्रजांची 150 वर्षाची गुलामी अनुभवलेल्या या देशाने स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचे तत्त्व असणारी जी राजकीय यंत्रणा आहे ती स्वीकारली. आज जगात सगळ्यात उत्तम शासन पद्धती कोणती तर आपण लोकशाही असं म्हणतो. तर भारताने सुद्धा लोकशाही या शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. कारण या लोकशाहीमध्येच सामान्य व्यक्तीला विशिष्ट अशा पद्धतीचं महत्त्वाचं मूल्य प्राप्त होतं. तर हा जो भारत देश आहे या भारताने सुद्धा लोकशाहीची राजकीय यंत्रणा स्वीकारलेली दिसून येते. भारतात लोकशाही लोकप्रिय ठरलेलीही दिसून येते. सरकारचा जो राज्यकारभार आहे तो राज्यकारभार कायदेमंडळ, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ ह्या ज्या प्रमुख संस्था आहेत या प्रमुख संस्थेच्या आधारस्तंभावर चालत असलेले आपल्याला दिसून येतात. भारताने लोकशाही तत्वाच्या आधारे सत्तेचं विकेंद्रीकरण स्वीकारलेलं आहे. आजच्या लोकशाहीमध्ये पूर्वीचे जे राजे होते, नवाब होते किंवा राजेशाही अधिकारी लोक होते यांना जो विशेष दर्जा किंवा विशेष अधिकार देण्यात आलेला होता तो मात्र आता राहिलेला नाही. किंवा स्वतंत्र देशाने लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना देण्यात आलेले जे विशेष अधिकार आहेत ते अधिकार काढून टाकलेले आहेत. कायद्याच्या दृष्टीने आज सर्व नागरिक समान दर्जाचे आहेत. भारतात होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या न्याय पद्धतीने होत असलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्याचबरोबर भारतातला जो राज्यकारभार आहे तो राज्यकारभार हा निवडणुकीच्या माध्यमातून चालत असलेला आपल्याला दिसून येतो. 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. भारतात बहुपक्ष पद्धत रूढ असलेली आपल्याला दिसून येते. राष्ट्रीय, राज्य आणि प्रादेशिक पक्ष या तिन्ही पातळीवर राज्यकारभार जो आहे तो राज्यकारभार रूढ असलेला आपल्याला दिसून येतो.
प्रादेशिक पक्षांनाही इथं मान्यता देण्यात आलेली आहे. अपक्ष राहूनही निवडणूक लढवता येते. त्याचबरोबर भारताने संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. केंद्र आणि राज्य पातळीवर राज्यकारभार चालवला जातो. म्हणजे दोन्ही पातळीवर, केंद्र आणि राज्य या दोन्ही पातळीवर राज्यकारभार चालत असलेला आपल्याला दिसून येतो. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांची ध्येय धोरणं किंवा यांचे जे विचार आहेत किंवा त्यांचे जे हेतू आहेत, उद्दिष्ट आहेत, ते स्वतंत्र असू शकतात. म्हणजे केंद्र ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने राज्याने ऐकलंच पाहिजे असं नाही. तर केंद्राचे सुद्धा ध्येय धोरणं वेगळे असू शकतात आणि राज्य सरकारचे सुद्धा ध्येय धोरणं असू शकतात. त्यांच्यामध्ये सुद्धा आपापसात मतभेद असू शकतात, ज्याला आपण डावे म्हणू किंवा उजवे म्हणू. डावे आणि उजवे विचारसरणी असणारे जे पक्ष आहेत ते पक्ष राज्यकारभारामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. भारतामध्ये सुद्धा विरोधी पक्षांना विशेष महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. विरोधी पक्ष हा सत्ताधारी लोकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतो आणि म्हणूनच त्यांची सहमती हे लोकशाही व्यवस्थेचे एक महत्त्वाचे मूल्य असलेले आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीनं ही जी राजकीय यंत्रणा आहे ती राजकीय यंत्रणा स्वतंत्र भारतातली या पद्धतीची असलेली आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीने आपण हा जो पहिलं प्रकरण आहे किंवा पहिला चॅप्टर आहे भारतीय समाजाचा परिचय, या भारतीय समाजाचा परिचय अगदी प्राचीन काळापासून म्हणजे इथं असणारी जी सिंधू संस्कृती आहे त्या सिंधू संस्कृतीच्या चर्चेपासून आपण सुरुवात केली होती आणि त्याचा जो शेवट आहे त्याचा शेवट आपण इथं सांगतोय की अशा पद्धतीने स्वतंत्र भारतातला हा काय आहे, राजकीय यंत्रणा नेमकी कशा पद्धतीने आहे आणि भारतामध्ये नेमकं स्वतंत्र उत्तर भारतीय समाजाचं नेमकं चित्र कशा पद्धतीने आहे या संदर्भातलं जे चित्र आहे ते चित्र आपल्या पुढं आता स्पष्ट झालेलं दिसून येतं. तर भारतीय समाजाचा परिचय करून घेताना आपल्या लक्षात आलंच असेल की आधुनिक काळापर्यंतची संस्कृतीच्या घडणीसाठी कारणीभूत असणारे जी विविध घटक आहेत या विविध घटकांची ओळख करून घेताना आपणाला आपल्या भारतीय समाजाची चिकित्सा करता येऊ शकते आणि समाजामध्ये जे नवपरिवर्तन होत आहे त्या नवपरिवर्तन करताना कोणते कोणते घटक अडथळे ठरू शकतात आणि कोणते घटक आपणाला उपयोगी ठरू शकतात या संदर्भातला जो विचार आहे किंवा या संदर्भातली विचार करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली असेल अशा पद्धतीची आशा करायला हरकत नाही. तर याच्याच आधारे भविष्यातील प्रगती म्हणा किंवा आपल्या पुढं असणारे जे विविध आव्हानं आहेत त्या आव्हानांचा वेध घेण्याची जी क्षमता आहे ती क्षमतासुद्धा आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. तर अशा पद्धतीनं हा जो भारतीय समाजाचा परिचय हा जो प्रदीर्घ असलेला जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरचा आज आपण इथं समारोप केलेला आहे किंवा त्याचा आज आपण इथं शेवट झालेला आहे. त्यानंतर आपण पुढच्या तासिकेला पुढच्या प्रकरणाचा विचार करणार आहोत. आलं